नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद। आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे। मित्रांनो, बीए फर्स्ट इयरला पहिल्याच सेमिस्टरसाठी मराठी साहित्य या विषयाला आपण अभ्यासत आहात। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने संपादित केलेलं आहे, मराठी अभ्यास मंडळाने संपादित केलेलं आहे एक सुंदर काव्यसंग्रह ज्याचं नाव आहे काव्यवेध। मित्रांनो, काव्यवेध या कविता संग्रहामधल्या अनेक कवितांचे आपण विश्लेषण व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेले आहे, वाचलेले आहे आणि अभ्यासलेले आहे। आज आपण या कविता संग्रहामध्ये एक वेगळ्या प्रकारची आणि एकूणच स्त्रियांची स्थिती गतीचा आढावा घेणारी, स्त्रियांच्या स्थितीचं दिग्दर्शन करणारी, स्त्रियांच्या मनातील कल्लोळ व्यक्त करणारी, स्त्री असते घरातल्या घरात पण तरीही असते का सुरक्षित, अशी नवीन प्रश्न निर्माण करणारी एक छानशी कविता पाहूया आपण। परकऱ्या पोरी। मित्रांनो, प्रभा गणोरकर यांनी ही कविता लिहिलेली आहे। प्रभा गणोरकर हे मराठीतील एक प्रस्थापित आणि सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे। त्या मूळच्या अमरावतीच्या जरी असल्या तरी अमरावती येथील विदर्भ महाविद्यालय, मुंबई येथील एल्फिस्टन महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचं अध्यापन केलेलं आहे। मित्रांनो, मराठी क्षेत्रामध्ये एक कवयित्री म्हणून, समीक्षक, लेखिका म्हणून त्यांचं नाव सर्वांना परिचित आहे। मित्रांनो, त्यांच्या व्यतीत व्यामोह आणि विवर्त हे त्यांचे कविता संग्रह आज प्रसिद्ध झालेले आहे। धामणगाव येथे संपन्न झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षही त्या होत्या। अशा अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे। वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश निर्माण करून मराठी जगताला एक वाङ्मयीन संकल्पना कशी असते याचं सूत्रबद्ध पद्धतीने विश्लेषण त्यांनी कोशामध्ये केलेलं आहे। हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी मराठी जगताला दिलेला आहे। अशा प्रभा गणोरकर स्त्रियांबद्दल किती संवेदनशील आहेत, स्त्रियांचा प्रश्न किती संवेदनशील आहे। आज माणूस चंद्रावर वास्तव्य करायला निघालेला आहे, पण तरीही धर्तीवरील आपल्या सहचारणीला तो समानतेचा दर्जा देतो का, आपल्या सोबतीला आपल्यासारखं वागवतो का, हे अनेक प्रश्न आजही उपस्थित होतात। मित्रांनो, आजही स्त्री अनेक प्रश्नांच्या आवर्तनामध्ये सापडलेली आहे। खरंच हा प्रश्नांचा चक्रव्यूह कधी सुटणार का, ती कधी तोडणार का, हे असे अनेक खेददायक प्रश्न प्रभा गणोरकरांच्या मनामध्ये आहे। आणि त्यातून त्यांनी एक छानशी कविता लिहिलेली आहे, परकऱ्या पोरी। मित्रांनो, खरं म्हणजे परकऱ्या पोरी ही जी कविता दिसते त्याही पेक्षा अधिक वेगळी भासते। मित्रांनो, परकऱ्या पोरी यामधला जो एक अर्थ आहे, तो एक अर्थ हा सर्वसामान्य नैसर्गिकरित्या बालवयातली वाढणारी मुलगी आणि ती म्हातारी होत असताना हिचा जो जीवन प्रवास आहे, एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून। मित्रांनो, यामध्ये एक लक्षात घ्यायचं, पुरुष म्हणून आणि स्त्री म्हणून दोघांचेही भारतीय समाज व्यवस्थेमधलं जीवन जगणं, त्यांच्याकडल्या अपेक्षा, त्यांच्याकडे पाहणं, नकारात्मक सकारात्मक हा सगळा दृष्टिकोन वेगवेगळा आहे। आणि म्हणून मी पुन्हा शब्द वापरतो की स्त्रीकडे स्त्री म्हणून पाहणं, तिचं कलाकलाने वाढत जाणं आणि म्हाताऱ्यापर्यंतचा जो प्रवास आहे, तो प्रवास या कवितेमध्ये रेखाटलेला आहे। मित्रांनो, कविता ही इथेच थांबते का? एवढाच प्रवास कवयित्रींना रेखाटायचा आहे का? नाही। तर ही कविता, परकऱ्या पोरी ही कविता मित्रांनो शब्दांपेक्षा प्रतीकांमधून जास्त बोलते, प्रतिमांमधून जास्त बोलते। एक एक शब्द कवयित्रीने अत्यंत जाणीवपूर्वक वापरलेला आहे। आणि म्हणून मित्रांनो, आपण म्हणतो की कवितेमधला शब्द बदलवता येत नाही, त्याला पर्याय देता येत नाही, तो म्हणजे तोच शब्द वापरता येते। याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे परकऱ्या पोरी। मित्रांनो, कविता अशी आहे, परकऱ्या पोरी चांदण्यात एकमेकींना उखाणे घालत खिदळतात, दुपारच्या काळोख्या कोपऱ्यात कुजबुजतात शरीराची गूढ रहस्ये जाणून घेत, उन्हाच्या वेळी नेमकी सावली शोधून अंगणात पान फुंकणीचा खेळ खेळतात, मातीवर उभ्या आडव्या रेषा ओढून घरे बांधतात, एका हाताने ओच्या सांभाळीत एक पाय उचलून, एका पायाने ओच्या सांभाळीत एक पाय उचलून लंगडी घालत ठिकरी उडवतात, राहतात तासनतास, संध्याकाळी लाल पांढऱ्या गुलबासाच्या तिपेरी वेण्या गुंथतात,
बोटाभोवती धागा गुंडाळून शिकून घेतात एकमेकींकडून जाळीदार रुमालाची अगम्य विण. साखळ्या, खिडक्या, खांब झाकून ठेवतात कातरवेळी. उगीच येणारे काळजातले कड हवेच्या झुळकीने फडफडणारी ज्योत सांभाळून नेत तुळशीपाशी दिवा ठेवतात. रात्री अंथरुणावर पडून आढ्याकडे बघतात. अर्थ लावू बघतात मनात ऐकू येणाऱ्या नव्या गाण्याचा. बंद दरवाजाच्या काकणांचा, हलक्या आवाजांचा कानोसा घेतात. परकऱ्या पोरी घरातल्यांना नकळत वाढत फुलत जातात. अंगाअंगातून शहाण्या होतात आणि एका पहाटे गरम राग पोटाशी घेऊन बसलेल्या चुलीला पोतेरे देतात. चुलीला पोतेरे देतात. परकऱ्या पोरी ही कविता म्हणजेच मुलींच्या, स्त्रियांच्या वाढत जाणाऱ्या आणि तिच्यामध्ये होत जाणाऱ्या बदलांची, आणि बदल होत असताना आपल्याच घरात तिला कधी कधी भीती वाटते, आपल्या समाजामध्ये तिला कधी कधी भीती वाटते. हे समाजाने तिला जे नाकारलेपण दिलेलं आहे, या नाकारलेपणातून तिला जी भीती वाटते, या भीतीची ही कविता आहे. मित्रांनो, स्त्रियांचं शेवटी काय होतं, तर मग शेवटी गरम चुलीला ते पोतेरे देते. मित्रांनो, माणसाच्या आयुष्याचं कधीही पोतेरे होऊ नये, तर माणसाच्या आयुष्याचं मांगल्य व्हावं, ही खंतही स्त्रियांच्या आयुष्याचं पोतेरच होते आहे. ही खंत सुद्धा प्रभा गणोरकर यामध्ये रेखाटतात. त्या असं म्हणतात, यामधला जो दिसतोय तो पहिला अर्थ आपण घेऊया. स्त्रींचा हा प्रवास म्हणजे लहान मुलीपासून तर ती परकरामध्ये येणारी मुलगी, पुढे जाऊन मग ती साडी घालून, ओच्या घालून मग विवाह बंधनात अडकणारी मुलगी, आणि मग ती विवाहामध्ये करकचून साखळी दंड खिडक्यांनी बांधणारी मुलगी आता म्हातारी झालेली आहे. आणि मग शेवटी काय होतं, तर मग रांधा काढा, उष्टी काढा, असा जो प्रवास आहे तो प्रवास तिच्या वाट्याला येतो. आणि शेवटी मात्र गरम पोटाशी राग घेऊन बसलेल्या चुलीप्रमाणे तिला ते पोतेरे देते आहे. मित्रांनो, तिच्या आयुष्याचं जर फुलं होते आहे, सुमने होते आहे असं म्हटलं असतं बरं झालं असतं, पण पोतेरे होते आहे. इथेच स्त्रियांबद्दलची एक करुण कहाणी आपल्याला दिसते आहे का तिच्या आयुष्याचं काय झालं, पोतेरे झालंय, अशा पद्धतीची एक सर्वसाधारण कहाणी. तिचं हसणं बागडणं जो कुंपणामध्ये असते, जो अंगणामध्ये असते, जे ठरलेल्या मर्यादेमध्ये असते, ते मर्यादेशील जीवनामध्ये ती कशी वाढत जाते. वाढता वाढता ही आपल्यामध्ये तिला भीती कशी वाटते, ही भीती तिच्या मनामध्ये, कातरवेळीमध्ये येणारी भीती, हा सगळा प्रवास तर तिच्या आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंतचा एक स्त्रीच्या करुण कहाणीचा प्रवास या कवितेमध्ये प्रभा गणोरकरांनी मांडलेला आहे. मित्रांनो, हा एक वरवर दिसणारा अर्थ. आता दुसरा अर्थ आपण यातून पाहूया की प्रभा गणोरकर यांनी या कवितेमध्ये शब्द किती अचूकपणे मांडलेले आहे आणि एका एका शब्दाचा किती वेगळा मोठा अर्थ आहे, हाही अर्थ आपण पाहूया. परकऱ्या पोरी. परकऱ्या पोरी चांदण्यात एकमेकींना उखाणे घालत खिदळतात. मित्रांनो, परकऱ्या पोरी आहेत त्या, काही छोट्या राहिलेल्या नाही त्या, आता मोठ्या झालेल्या आहेत, तरुण झालेल्या आहेत, तारुण्य सुलभ त्यांचं मन आहे. आणि मग त्यांच्या मनात हसणं आहे ना, कारण त्या जवान झालेल्या, वयात आलेल्या आहेत. आणि मग या वयामध्ये त्या हसतात, मनसोक्त हसतात. हसण्याचं पुढचं रूप म्हणजे खिदळणे. त्या खिदळतात आणि चांदण्या रात्री, चांदणे हे शुभ्रतेचं प्रतीक आहे, चांदणे हे प्रसन्नतेचं प्रतीक आहे. त्या प्रसन्न आहेत, त्या चांदण्या रात्री त्या उखाणे घालतात. उखाणे हे सुद्धा एक आनंदाचं प्रतीक आहे. उखाणे केव्हा घातले जाते, तर जेव्हा नवी नवरी गृहप्रवेश करते त्यावेळेस तो नवरदेव आणि नवरी एकमेकींना उखाणे घालून एकमेकांचं स्वागत करते. उखाणे हा सुद्धा प्रसन्नतेचं, मंगलतेचं, पावित्र्यतेचं प्रतीक. चांदण्या हे सुद्धा शीतलतेचं, प्रसन्नतेचं प्रतीक. आणि खिदळणे हे तर प्रसन्न मनाचा आविर्भाव, आविष्करण. मित्रांनो, तीनही शब्द परकऱ्या पोरींच्या संदर्भात आलेले आहेत. कारण परकऱ्या पोरी या आता वयात आलेल्या आहे, या आता जवान झालेल्या आहे, या आता तरुण झालेल्या आहे. आणि त्या तरुण मनाचं एक उत्स्फूर्त आविष्करण या तीन शब्दांमधून व्यक्त झालेलं आहे. चांदण्या, उखाणे आणि खिदळणे, अशा पद्धतीचं त्यांचं
मनाला कोणताही आवर न घातलेलं, मनावर कोणतंही बंधन न टाकलेलं असं मनसोक्त हसणारं वय म्हणजे परकऱ्या पोलींचं. त्या अशा पद्धतीने खिदळत आहेत दुपारच्या काळोख्या कोपऱ्यात. मात्र माणूस म्हणून ते खिदळत आहेत. पण समाज जेव्हा त्यांच्याकडे पाहतो तेव्हा समाज त्यांच्याकडे स्त्री म्हणून पाहतोय. त्यांच्या खिदळण्याला स्त्री म्हणून जेव्हा समाज पाहतो तेव्हा त्यांच्या खिदळण्याला कुठेतरी बंधन येतं आणि त्या खिदळणाऱ्या पुरी चुपचाप होतात, त्या निराश होतात, नाराज होतात आणि मग दुपारच्या काळोख्या कोपऱ्यात. खरं म्हणजे दुपारी काळोख असते का? नाही. दुपारी तर प्रकाश असते. काळोखा रात्रीचा असतो. मग हे विरोधाभासी असलेले शब्द आले कसे? तर आता दुपार झालेली आहे. मित्रांनो, दिवसाची दुपार म्हणजे त्या मुलींच्या आयुष्यातली दुपार म्हणजे कोणती? तर तारुण्य. लहानपण म्हणजे बाल्यावस्था, सकाळ. दुपार म्हणजे तारुण्य, परकऱ्या पोरींचं वय म्हणजे तारुण्य, ती दुपार. आणि संध्याकाळ म्हणजेच वार्धक्य, ते म्हातारपण. मित्रांनो, त्यांच्या आयुष्यामध्ये आता दुपार झालेली आहे, म्हणजे त्या तरुण झालेल्या आहेत. या अशा तरुण वयामध्ये एकीकडे खिदळणे आलं, एकीकडे उखाणे आलं, एकीकडे चांदण्या रात्री आलं, पण तरीही त्या खिदळण्याला, त्या हसण्याला, त्या चांदण्याला, त्या उखाण्याला, त्या आनंदाला समाजाच्या मानसिकतेचा शाप लागलेला आहे. आणि म्हणून दुपारच्या काळोख्या कोपऱ्यात त्यांचं ते फुलणं, त्यांचं ते बहरणं, त्यांचं ते खिदळणं याला जणू काही समाजाने शाप दिलेला आहे, समाजाला ते नकोसं आहे. आणि म्हणून त्यांच्या त्या वयामध्ये दुपारी काळोख्या कोपऱ्यात, दुपारी सुद्धा काळोख त्यांच्या आयुष्यामध्ये. असं खिदळणं, असं हसणं. म्हणून आजही मुली हसताना मनसोक्त हसत नाही, तर त्या मुली आपल्या तोंडावर हात ठेवतात. म्हणजे त्या खिदळण्याला, त्या दुपारच्या प्रसन्नतेला काळोख लागलेला आहे, बंधन घातलेलं आहे. कुठेच बसायचं, कसं चालायचं, केव्हा बोलायचं, किती खायचं, कसं खायचं, हे सगळं निर्बंध स्त्रीवर टाकलेले आहे. दुपारचा काळोख, दुपारच्या काळोख्या कोपऱ्यात तिचं अस्तित्व किती? तर मग कोपऱ्या एवढं. खरं म्हणजे मुलीशिवाय, आईशिवाय, पत्नीशिवाय, बहिणीशिवाय घराला घरपण नाही. पण तरीही स्त्री म्हणून तिचं अस्तित्व भल्या मोठ्या हॉल मधल्या एका कोपऱ्यामधलं. नवीन सून असताना तिची जागा एक निश्चित केलेली असते की या कोपऱ्यामध्ये बसायचं, इथेच एवढंच बोलायचं. ही कोपऱ्यामधलं जगणं समाजाने तिला दिलेलं आहे. ही खंत, मन भेदारून टाकणारी खंत परकऱ्या पोरीमधून प्रभा गणोरकर व्यक्त करतात. दुपारच्या काळोख्या कोपऱ्यात कुजबुजत्या शरीराची गूढ रहस्य जाणून. आणि मग एकीकडे प्रचंड भीती आहे, पण ही भीती, हे वाढणारे शरीर, शरीरामध्ये होणारे बदल हे कुणाला सांगावे? सांगताही येत नाही. आणि म्हणून आपल्या समवयस्क मुलींमध्ये त्या एकमेकींना ते सांगतात, कुजबुजतात. मित्रांनो, कुजबुजणे हा आपल्या मनातील अत्यंत हळूवार व्यक्त होणारा अंतस्वर आहे. त्याला असा मोठा आवाज करता येत नाही, त्याला असं सार्वजनिकरित्या व्यक्त करता येत नाही. तर अत्यंत घरगुतीपणाचं, अत्यंत कमी आवाजामधलं, अत्यंत मनामधलं एक हलकं सुख दुःख, अत्यंत जवळच्या माणसाजवळ व्यक्त करणारी ती भावना आहे कुजबुजणे. त्या कुजबुजतात शरीराची गूढ रहस्य जाणून, शरीरामध्ये होणारी वाढ त्या कुजबुजतात, त्या एकमेकींना सांगतात. उन्हाच्या नेमक्या वेळी सावली शोधतात. आणि मग उन्हाच्या नेमक्या वेळी त्या सावली शोधतात. उन्हाचे हे जे वाढणारे शरीर आहे ते कुजबुजतात. आणि मग या वाढणाऱ्या शरीराची, अर्थात सुंदर शरीराचीही त्यांना भीती वाटते. मित्रांनो, सुंदरतेचं सर्वांकडे सारख्या पद्धतीने स्वागत व्हायला पाहिजे, पण स्त्रियांच्या बाबतीत कधी कधी सुंदर असणं हा सुद्धा त्यांना शाप वाटतो. कारण किशोर शांताबाई काळे असं म्हणतात की कोल्हाटी समाजामध्ये ज्या कुरूप असणाऱ्या मुली आहेत त्यांची लग्न लावल्या जाते, त्यांचे संसार फुलवले जाते. आणि ज्या सुंदर मुली आहेत त्या बाजारामध्ये वेश्या म्हणून काम करतात, कुणाची तरी रखेल म्हणून काम करतात, त्यांचं आयुष्यच नासवल्या जाते. इथे कुरूपतेला अमरतेचं वरदान मिळाले जाते आणि सुंदरतेला अशा पद्धतीचा दुःखाचा शाप दिला जातो. हे स्त्रियांच्या बाबतीत थोड्या काही फरकाने सर्वच समाजामध्ये आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून मग तिच्या त्या सुंदर शरीराला दुपारच्या सावलीचं, कुठेतरी ती दुपारची सावली शोधते आहे. दुपारची सावली म्हणजे काय? दुपार म्हणजे तिचं तारुण्य. या तारुण्यामध्ये ती कुठेतरी सावली शोधते आहे. कारण
तारुण्य हे काचासारखं असतं अशी आपली आई आजीबाई म्हणते, आणि म्हणून मग काच फुटू नये कारण तो पुन्हा जुळत नाही, आणि म्हणून मग हे तारुण्य कुणाच्या तरी हवाली करायचं, कारण सावली शोधायची. मित्रांनो, शोधणं ती मग कुठेतरी आपल्याला येते की लहानपणी मग पित्याने सांभाळावं, तारुणपणी पतीने सांभाळावं, म्हातारपणात पुत्राने सांभाळावं, कारण न स्त्री स्वातंत्र्य अर्हती, स्त्रियांना स्वातंत्र्य नाही. आणि म्हणूनच ते हे जे तारुण्य आहे हे काचासारखं आहे, ते फुटून जाईल, विस्कळीत होऊन जाईल, विघटित होऊन जाईल. आणि म्हणून त्या या तारुण्यामध्ये ते कोणाचा तरी शोध घेतात, सावली शोधतात. अर्थात म्हणूनच आई वडील म्हणतात की एकदाच लग्न करून टाकलेलं बरं, ज्याची वस्तू त्याच्या हवाली केलेली बरं. आपल्या डोक्यावरचं तेवढंच ओझं कमी होते. दुपारच्या वेळी सावली शोधतात. मित्रांनो, त्या मुली ज्या आता वयात आलेल्या आहेत, तरुण झालेल्या आहेत, त्या मुली काय करतात तर अंगणात पान फुंकणीचा खेळ खेळतात. पुन्हा एक स्त्री सुलभ भावना आलेली आहे. अंगण आलेलं आहे. स्त्रीचं वर्तन कुठपर्यंत तर अंगणापर्यंत. स्त्रीला एक मर्यादा घातलेली आहे अंगणापर्यंत. मुलगा असेल तर क्रीडांगणावर ग्राउंडवर खेळायला जाईल, मुलगी असेल तर अंगणातच खेळेल. स्त्रीचं बंधन इथेही आलेलं आहे. अंगणातील ते पान फुंकणीचा खेळ खेळतात. कोणता खेळ खेळतात तर पान फुंकणीचा खेळ खेळतात. मुलगा असेल तर माणसं फुंकण्याचा खेळ खेळतो बंदूक घेऊन, आणि मुलगी असेल तर माती फुंकण्याचा खेळ खेळते. इथे मित्रांनो, समाजाने स्त्रियांना कसं नाकारलेलं आहे, कसं त्याला नकोशी म्हटलेलं आहे, हेही आपल्याला दिसतं. मित्रांनो, आपण लहानपणी हेही शिकलेलो आहे की गगन अभ्यास कर आणि कमल पाणी भर. गगन जेवण कर, कमल जेवण वाढ. म्हणजेच काम करायचं मुलींनी, अभ्यास करायचा मुलांनी, जेवण करायचं मुलांनी, आणि तिला वाढायचं मुलींनी. हा जो फरक आहे तो पाठ्यपुस्तकामधूनही आपल्याला दिसत होता. हा संस्कृतीमध्ये स्त्रियांना नाकारणारा फरक, हा याच्यामध्येही आपल्याला नाकारण्याचे जे प्रतीक आहे, ज्या प्रतिमा आहे, या कवितेमध्ये खचाखच भरलेले आहे. हे प्रभा गणोरकरांचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, ही कविता म्हणजे केवळ शब्दातून बोलत नाही, तर प्रतीक आणि प्रतिमांच्या माध्यमातून खूप आशय व्यक्त होते. जेवढं वेळ तिच्याकडे पाहिलं तेवढा नवीन नवीन अर्थ व्यक्त होते. मित्रांनो, पुढे त्या म्हणतात की मातीवर उभ्या आडव्या रेषा ओढून घर बांधतात. कुठे? मातीवर. जर मुलाच्या संदर्भात ही कविता असती तर मुलाने इमले बांधतो, मूल घर बांधतो, मूल इमारत बांधतो, मूल बंगले बांधतो असं म्हटलं असतं. पण मुलीची कविता असल्यामुळे मुलगी मातीवर उभ्या आडव्या रेषा बांधून घर बांधतात. उभ्या आडव्या रेषा बांधून, रेषा केव्हाही म्हटल्या जाते, पुसल्या जाते. खरं म्हणजे रेषा सुद्धा स्त्रीवाचक, पान फुंकणी सुद्धा स्त्रीवाचक. मित्रांनो, या ठिकाणी अनेक स्त्रीवाचक शब्दांच्या माध्यमातून स्त्रीची प्रतिमा उभी केलेली आहे. त्या पान फुंकणीचा खेळ खेळतात, फुंकणीचा खेळ खेळतात. त्या उभ्या आडव्या रेषा त्या घालतात आणि लगेच मिटवतात. स्त्रीच्या जीवनामध्ये कायम काय असतं तर तो ठेवणारा असेल तर कायम राहतं. त्याचं आपलं कायम ठेवणं हे दुसऱ्यावर कुणावर तरी निर्भर असतं. अशा पद्धतीने स्त्रीचं परपोषितांसारखं, झाडाच्या आधाराने वाढणाऱ्या वेलीसारखं अधिष्ठित डिपेंडेंट जीवन तिचं केलेलं असतं. मित्रांनो, पुढे त्या म्हणतात की एका हाताने ओच्या सांभाळीत एक पाय उचलून लंगडी घालत ठिकरी उडवतात. मित्रांनो, पुन्हा इथे आपल्याला विरोधाभास दिसतो की एका बाळाती आता कालची पानफुकणी खेळणारी मुलगी आता थोडी मोठी झालेली आहे. आता ती साडीमध्ये आलेली आहे, आणि मग साडीमध्ये आलेली तरीही ती मुलगी असल्यामुळे स्त्री सुलभच खेळ खेळते आहे. कोणता खेळ खेळते आहे तर मग लंगडीचा खेळ खेळते आहे. मग लंगडीचा खेळ कसा खेळते आहे तर मग ती साडी आपल्या पायामध्ये अडकू नये म्हणून ती साडी थोडी अशी वर करून ओच्या असा पकडून ती ओच्या सांभाळीत ती खेळ खेळते आहे. मित्रांनो, मुलगी आहे म्हणून ती फक्त ओच्या सांभाळते आहे. मुलगा असता तर पहा, मुलगा आणि मुलीमध्ये कसा फरक दिसतो. मुलगा असता तर तुम्ही म्हणाल की मुलं काय साड्या घालतात का, पण मुलं लुंगी घालतात ना. मग लुंगी घालणारा जर मुलगा असेल आणि तो जर लंगडी खेळत असेल तर तो काय करतो, तो पूर्णच लुंगी अशी वर गुंडाळतो. म्हणजेच इथे मुलगी कशी आपली लाज राखत स्वतःला सांभाळत ती घेते. म्हणजेच मुलीने स्वतःला सांभाळत जीवन जगावं आणि मुलाने बिनधास्त जीवन जगावं.
हेही समाजाचा जो संकेत आहे तोही संकेत या कवितेमधून प्रभाकर वरकर टाकतात. पान फुंकणीचा तो खेळ खेळत राहतात तासनतास. संध्याकाळी लाल पांढऱ्या गुलबासाच्या तिपेडी वेण्या गुंतात. आता संध्याकाळची वेळ आहे. खरं म्हणजे संध्याकाळची वेळ ही रिकामीची वेळ आहे. आता रिकामी वेळ आहे. त्या संध्याकाळच्या वेळीमध्ये त्या गुलबासाच्या रंगासारख्या त्या तिपेडी वेण्या गुंतात. वेण्या मुली कधी दुपेडी वेण्या गुंतात तर कधी तिपेडी वेण्या गुंतात. ही तिपेडी वेण्या गुंतात. आता ही संध्याकाळी, आता मुलगी ही संध्याकाळकडे चाललेली आहे. संध्याकाळ होती आहे म्हणजेच काय, तिच्या आयुष्यामध्ये आता उत्तरार्ध होते आहे. ती आता संसारामध्ये आलेली आहे आणि संसारामध्ये आता ती पोक्त होते आहे. अशा वेळेस ती संसाराच्या तिपेडी वेण्या गुंतते. बालपण, जवानपण आणि म्हातारपण या सगळ्याचे अनुभव ती जणू काही त्या तिपेडी वेण्यांमध्ये गुंतते आहे. खरं म्हणजे मित्रांनो, बोटाभोवती धागा गुंडाळून, बोटाभोवती धागा गुंडाळून, बोटाभोवती धागा गुंडाळून जाळीदार रुमालाची अगम्य विण. ती बोटाभोवती धागा गुंडाळते आहे आणि जाळीदार रुमालाची अगम्य विण ती विणते आहे. ही कशाची विण आहे? बोटाभोवती धागा गुंडाळून, फक्त स्त्रीच बोटाभोवती धागा गुंडाळून कधी मफलर तर कधी रुमाल तर कधी टोपरं तर कधी स्वेटर ही करते आहे. खरं म्हणजे संसार खऱ्या अर्थाने सांभाळण्याचं काम, संसाराला टिकून ठेवण्याचं काम, एकाने पसरवायचं असतं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. आवरण्याचं काम, घराला सावरण्याचं काम जी करते ती आई असते, ती बहीण असते, ती पत्नी असते, ती मुलगी असते, ती स्त्री असते. आणि मग ती या संसाराची जी अगम्य विण आहे, अगम्य विण म्हणजे काय नाही समजत संसार कसा आहे. तर एखादा धागा असतो, त्या धागा नेमका असा गेला की असा गेला नाही समजत. खरं म्हणजे संसारही तसा एका सरळ रेषेत कधी चालत नाही. कधी सुखाचे फार फवारे आपल्या अंगावर येतात तर आपण कधी कधी दुःखामध्ये आकंठ बुडालेलो असतो. कधी कधी दुःख एवढं मोठं होतं की मरणाचं सुख तेवढं सोपं वाटतं. मित्रांनो, संसार म्हणजे नेमका कसा काय? संसार म्हणजे हा काही सुखी माणसाचा सदरा नाही, तर संसार म्हणजे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी लागती चटके मग मिळती भाकर. संसार असा आहे. संसाराची ही अगम्य विण त्या विणतात. स्त्रीचं हे कर्तव्य आहे. कर्तव्य म्हणण्यापेक्षा स्त्रीचा हा वेगळा गुणधर्म आहे की स्त्री ही संसाराला जोडून ठेवते. आणि मग जाळीदार रुमालाची अगम्य विण, आणि मग साखळ्या, खिडक्या आणि खांब. तरीही तिच्या आयुष्यामध्ये काय येतं तर साखळी दंडासारखं येतं, खिडक्या येतं आणि खांब येतोय. मित्रांनो, स्त्री ही आयुष्यभर साखळी दंडामध्येच बांधलेली असते. कुठेतरी आता स्त्रीवादी साहित्य आलंय आणि स्त्री मुक्तीचा उद्घोष करायला लागलंय, पण तरीही इथलं मंगळसूत्र आता हातामध्ये यायला लागलं. शेवटी मंगळसूत्र आलंच. स्त्री ही दुसऱ्याच्या आश्रित आहे हाच विचार शिकलेली माणसं सुद्धा आता तयार करायला लागली. मित्रांनो, घटस्फोटाचं जे प्रमाण पाहतो आपण ते शिकलेल्या माणसांमध्ये अधिक दिसतं. म्हणजे शिकलेली माणसं सुद्धा स्त्रियांना कमीच लेखतात. स्त्रीने शाळेत जायचं, स्त्रीने ऑफिसमधलं काम करायचं, घरी येऊन तिच्याकडे जी परंपरेने संस्कृतीने दिलेले काम आहे तेही करायचं. शिकलेल्या बाया शिकल्या, सुधारल्या, स्वातंत्र्य झालं असं म्हणण्यापेक्षा तिच्याकडे तर जास्त काम आलं, त्या अधिक कामामध्ये बंदिस्त झाल्या आहे. तरीही लोकांची मानसिकता गेली नाही. तुझे पाय माझे डोळे आपण बसू एके ठाई हा तिच्या सहचारणीचा अजूनही विचार आलेला नाही. तिचा नवरा आजही तिचा सखा सोबती सहचारी झाला असं छाती ठोक म्हणता येत नाही. म्हणून तिच्या आयुष्यात काय आहे तर तिच्या आयुष्यामध्ये साखळी दंडच आहे. कोणते तर मग हसताना मनसोक्त हसायचं नाही. तुम्ही आजही मुली आपल्या तोंडावर हात ठेवून हसता, कारण ठरवलेलं आहे की मुलींनी मुलांसारखं मनसोक्त हसायचं नाही. झपझप चालायचं नाही, फाड बोलायचं नाही, रप रप खायचं नाही. तर सगळं कसं आढून आणि चोरून खाल्ल्यासारखं केल्यासारखं जगायचं, राहायचं, शिकायचं. मित्रांनो, हे बंदिस्त जीवन म्हणजे साखळदंड आहे.
बंदिस्त जीवन म्हणजे खिडक्यांमधलं आहे, खिडकीच्या बाहेर तिला प्रवेश नाही आहे. उंबरठ्या आतमधलं जीवन आहे, अंगणामधलं जीवन आहे. पहा शब्द आलेले आहे. अंगणामध्ये पानपुंडींचा खेळ खेळते, उंबरठ्यामधलं साखळदंड, खिडक्या आणि खांब आलेला आहे. खांबाला धरूनच तिला रडायचं आहे, उभं आयुष्य करायचं आहे. हेच तिच्या जीवनामधलं अगम्य विण ती आता विणण्याचा प्रयत्न करते, याची तडजोड करते आहे. आणि मग झाकून ठेवतात कातरवेळी, झाकून ठेवतात कातरवेळी उगीच येणारे काळजातले कड. कातरवेळी मित्रांनो, या ठिकाणी कातरवेळी ऐवजी सांजवेळी टाकता आलं असतं का? नाही. सांजवेळी म्हटलं असतं तर दुपारनंतर आणि संध्याकाळच्या आधी, रात्रीच्या आधी जी मधली वेळ आहे ती सांज वेळ. खरं म्हणजे ती स्तोत्र म्हणण्याची वेळ, भजन म्हणण्याची वेळ, देवाचं मनसोक्त त्याचं भजन करण्याची वेळ, प्रसन्न वेळ. ही तर प्रसन्नतेची कविता नाही ना, ही तर स्त्रियांच्या गुलामगिरीची, तिच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला उजागर करणारी, व्यक्त करणारी कविता आहे. मग ती संध्याकाळ प्रसन्न कशी असेल? म्हणून प्रभाकरकरांनी सांजवेळ टाकलेली नाही, इथे कातरवेळ टाकलेली आहे. मित्रांनो, खरं म्हणजे सांजवेळचा पर्याय शब्द कातरवेळ आहे. पण कातरवेळ म्हणजे काय? तर दुपार आणि संध्याकाळ याच्या मधात कात्रीत सापडलेली वेळ म्हणजे कातरवेळ. ज्या वेळेमध्ये हुरहुर लागते, अजून आई आली नाही, केव्हा येईल केव्हा येईल, अजून मुलगी आली नाही, केव्हा येईल केव्हा येईल, येईल की नाही येईल, आली नाही तर काय करायचं, ही जी हुरहुर लागते ती हुरहुर म्हणजेच कातरवेळ. मित्रांनो, तिच्या आयुष्यामध्ये ही कातरवेळ आहे. या कातरवेळेमध्ये तिला हुरहुर लागलेली की काय होईल, पुढे कसं होईल, आपलं घर सोडून तर त्याच्या घरी जायचं आहे, तो कसा असेल, त्याचं घर कसं असेल, त्याची संस्कृती कशी असेल, त्याचा स्वभाव कसा असेल, हे सगळे प्रश्न, ही सगळी हुरहुर तिच्या मनाला लागलेली आहे. ती म्हणजेच कातरवेळ. मित्रांनो, झाकून ठेवतात कातरवेळी उगीच येणारे काळजामधले कड, उगीच येणारे काळजामधले कड. मित्रांनो, काळजामध्ये कड केव्हा येते? खरं म्हणजेच कड हा हुंदक्याचा प्रकार आहे. म्हणजेच हुंदका हा व्यक्तही करता येत नाही धड, आणि दाबूनही ठेवता येत नाही. हमसून हमसून रडता येतं, हंबरडा फोडता येतो, पण हुंदका तसा येत नाही. हुंदका हा इथपर्यंत येतो, व्यक्तही करता येत नाही. अवघड ठिकाणी जखम असावी तशा पद्धतीने हुंदका असतो, तशा पद्धतीने कड असतात. दुर्दैव असं का स्त्रियांना कुणी सहकारी, सहचारी, सोबती, सहधर्मचारीच नसतो. असतो तर फक्त मालक असतो, नवरा असतो आणि पुत्र असतो, तर तोही पुरुष सत्ताक पद्धतीमधला एक मोठा असतो, ज्याच्या अंडरमध्ये स्त्री असते, अशीही त्याच्यावर संस्कार झालेले असते. स्त्रीला समजून घेणारी, तिच्या भावनांना व्यक्त करता येणारी, तिच्या दुःखांना समजून घेणारी असा एकही खांदा तिच्याकडे नसतो, असा एकही व्यक्ती तिच्याकडे नसतो. ती बिचारी एकटीच असते. आणि म्हणून तिच्या मनातलं दुःख कोणालाच सांगता येत नाही, नवऱ्याला सांगता येत नाही, सासऱ्याला सांगता येत नाही, भासऱ्याला सांगता येत नाही, आणि आई वडिलांना सांगता येत नाही. आई वडिलांना सांगितलं तर आई वडील उगीच मुलीची काळजी करतात, म्हणून तिथेही सांगता येत नाही. सारं दुःख मनातल्या मनात ती तशीच ठेवून जगते आहे. पण कधी कधी तीही स्त्री आहे, तिलाही ते दुःख अनावर होतं आणि व्यक्त होतंय, पण ते कसं व्यक्तही करण्याची मुभा नाही. अशा पद्धतीने तिचं दुःख ते कडांमधून व्यक्त होतं. आणि मग झाकून ठेवतात कातरवेळी उगीच येणारे काळजामधले कड, हवेच्या झुळकीने फडफडणारी ज्योत सांभाळून नेत. आणि मग हवेच्या झुळकीने फडफडणारी ज्योत. खरं म्हणजे मित्रांनो, आपण ज्योत सांभाळून नेतो की दिवा सांभाळून नेतो? आपण दिवा नेत असतो. मग प्रभाकरकर यांनी ज्योत हा शब्द काय वापरला? खरं म्हणजे दिव्यामध्ये ज्योत असते आणि आपण ज्योत नेत नाही, तर आपण दिवा नेत असतो. पण प्रभाकरकर म्हणतात की हवेच्या झुळकीने फडफडणारी ज्योत सांभाळून नेत. इथे ज्योत सांभाळून नेत. ज्योत का वापरलं? तर ज्योत हे स्त्रीलिंगी. म्हणजे इथे ज्योत हा शब्द महत्वाचा नाही, तर ज्योतीसारखी जळणारी, केवळ दुसऱ्यांना प्रकाश देणारी ही स्त्री असते. पण स्त्री कशी असते? तर त्या ज्योतीसारखी असते, हवेच्या लहानशा झुळकीने सुद्धा फडफडणारी. कोणीही यावं टिकली मारून जावं, असं किशोर शांताबाई काय म्हणतात.
हवेच्या लहानशा झुळकीने सुद्धा फडफडणारी तिचं काय अस्तित्व, त्या ज्योतीचं काय अस्तित्व. खरं म्हणजे ज्योत ही घराला प्रकाश देते, समाजाला नवा दिवा देते, प्रकाश देते. महात्मा फुलेंनी स्त्रियांना शिकवताना स्त्रियांनाच का शिकवलं, तर मग ती स्वतःच्याही घरी प्रकाश निर्माण करते आणि दुसऱ्याच्याही घरी प्रकाश निर्माण करते. आसमंतामध्ये प्रकाश निर्माण करणारी ती ज्योत, पण ती ज्योतच लहानशा झुळकुनी फडफडते, अशी समाजाची रचना झालेली आहे. आणि म्हणून मग स्त्रियांची हे दुःख, स्त्रियांसंदर्भात ही खंत व्यक्त करताना ते म्हणतात की ती ज्योत फडफडून, ती ज्योत विझू नये म्हणून मग ती ज्योत नेते आणि दर दिवशी, प्रत्येक दिवशी नित्य नेमाने ते तुळशी पुढे दिवा लावते. ती तुळशी पुढे दिवा लावते. मित्रांनो पहा, ज्योत सांभाळून नेते आणि तुळशी पुढे दिवा लावते, दिवा ठेवते. खरं म्हणजे दिवा लावण्याचं काम, वंशाचा दिवा लावण्याचं काम या ज्योतीचंच काम आहे. पण लोक दिव्यांनाच पाहतात, ज्योतींना मात्र कोणीच लक्षात घेत नाही. ज्योतीचं जळणं कुणाला दिसत नाही, दिव्याचं दिवे पण दिसतं, ते त्याची ज्याची चर्चा होते तो दिवा असतो. मित्रांनो सुपारी, लवंग, विलायची हे सगळं त्या पानामध्ये टाकलं जातं आणि त्याचा विडा होतो, लोकांच्या लक्षात राहतो विडा. पण त्या सुपारीला कुठेच महत्व राहत नाही, त्या लवंगीला कुठेच कोणी ध्यानात घेत नाही, त्या विलायचीला कुठेच ध्यानात घेत नाही. लोक म्हणतात की विडा द्या आणि शुभ कार्य करा, चर्चा होते फक्त विड्याची. विडा हा पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रतीक आणि लवंग, सुपारी, विलायची ही स्त्रीप्रधान किंवा स्त्रीत्वाचं प्रतीक, स्त्रीलिंगी, आणि विडा हा पुल्लिंगी. कसं होतं मित्रांनो, दिवा हा पुल्लिंगी आणि ज्योत ही स्त्रीलिंगी. ती ज्योत आयुष्यभर दिवा लावते, पण नाव होते दिव्याचं, ज्योत मात्र जळत राहते, कुठेच नाव दिसत नाही. शेवटी काय होतं, ती आणि अंथरुणावर पडून आड्याकडे बघतात, अर्थ लावून पाहतात मनात ऐकू येणाऱ्या नव्या गाण्याचा. आड्याकडे बघत, आता ती मुलगी मोठी झालेली आहे, लग्न तिचं झालेलं आहे, आणि मग आड्याकडे बघत. माणूस आड्याकडे शून्यतेमध्ये केव्हा बघतो, माणूस आड्याकडे शून्यतेमध्ये केव्हा बघतो, तर काल परवा माझी आई गेली आणि आजकाल माझे बाबा. ज्या रूम मध्ये आई राहत होती त्या रूम मध्ये फारसे जात नाही, गेले तरी तिथे त्या कॉटवर बसून शून्यतेमध्ये आड्याकडे बघत राहतात तासनतास. का असं होतं? माणूस आड्याकडे जेव्हा बघतो, जेव्हा त्याच्यामध्ये अनेक विचार येतात की आपण आता एकटंच आहे, आपल्याला कुणाचा आधार नाही आहे, आपला सहकारी सोबती कसा असेल, का असेल त्याच्याबद्दल काही माहिती नाही, त्याच्याबद्दल विश्वास नाही, तो गेलेला आहे, आपण एकट्यालाच जगायचं आहे. हे जेव्हा भीती असते तेव्हा माणूस दुसऱ्या पुढल्या जीवनाबद्दल एक शून्यतेने पाहत, चिंताग्रस्त पद्धतीने आड्याकडे विचार करत असते. ही मुलगी खरं म्हणजे आताच तिने संसारामध्ये पदार्पण केलेलं आहे, पण तरीही ती आड्याकडे शून्यतेमध्ये बघते आहे. कारण तिला प्रश्न आहे की नवीन जे गाणं आहे, गाणं म्हणजे कोणतं, तर नवा संसार आहे. तो संसार कसा असेल, तो नवरा कसा असेल, तो मालक असेल का, की सोबती असेल, की सहकारी असेल, कसा असेल, ते घर कसं असेल, आपलं हे खिदळणं चालण्यामध्ये उखाणे घालणारं आपलं हे जीवन, पांगफुंकणीचा खेळ खेळणारे आपण, मनसोक्त आनंदात डुंबून जाणारे आपण, हे डुंबणं, हे खिदळणं, हे हसणं तिथेही आपल्याला मिळेल का? नाही मिळालं तर उभ्या जवानीमध्ये, उभ्या तारुण्यामध्ये आपलं आयुष्य करपून जाईल. करपलेल्या कित्येक आयुष्यांची कर्म कहाणी तिने ऐकलेली होती. चिंताग्रस्त मन झालेलं तिचं त्या आड्याकडे पाहत होतं आणि निव्वळ शून्यतेमध्ये बघून विचार करत होतं की नवं गाणं, नवा संसार, नवा विचार कसा राहील. ज्या गाण्यामध्ये मला गायचं आहे, जे गाणं मला गायचं आहे, ज्या संसारामध्ये पडायचं आहे, पण तो संसार कसा राहील या भीतीने. मित्रांनो, मुलगी वाढत आहे, पण मनामध्ये तिच्या प्रचंड भीती आहे. त्या भीतीमध्येच ती जगते आहे. त्यामध्ये ऐकू येणाऱ्या नव्या गाण्याचा, बंद दरवाज्यांच्या काकणांचा हलक्या आवाजांचा कानोसा घेत. बंद दरवाजामध्ये काकणांचा. मित्रांनो, काकणं हे सुद्धा स्त्रियांचं एक प्रतीक आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे. त्या प्रतीकांचं काय होईल, त्या काकणांचं काय होईल, काकणांना बहार येईल का?
काकणांचा आवाज संसारभर गावभर होईल का, की काकणांचा चुराडा होईल? काकणांचा चुराडा होणं, आणि चुराडा झाला तर मग काकणांना पुन्हा जुळवता येईल का? नाही. कांकणं हे काच आहे, काचाला पुन्हा जुळवता येत नाही, आणि म्हणून मग आपलं आयुष्यच या कांकणासारखं आहे. मित्रांनो, आपल्या घरामध्ये जर सुनेचं मुलासोबत पटत नसेल तर त्याची आई सहजच म्हणते की जाऊ दे, सोडून दे तिला, तुला मी 56 करून देते. पत्नी मरण पावल्यावर तो विधुर माणूस लगेच 2-3 महिन्यामध्ये लग्न करते, नवा संसार थाटते. पण मुलीचं काय? तो नवरा मेल्यावर मुलीचं काय? नारायण सुर्वेंनी सांगितलेली तेव्हा एक कर ही कविता अजूनही समाजामध्ये रुजलेली नाही आहे. हा विचार समाजामध्ये अजूनही रुजलेला नाही आहे. तिला सारं जीवन, संपूर्ण आयुष्य एकटीलाच काढावं लागतं आहे. आणि म्हणून या कांकणांचं काय होईल? ती कानोसा घेते पुढल्या आयुष्या संदर्भात की काय होईल आपले हे जे कांकणासारखं आयुष्य आहे, पारदर्शक आयुष्य आहे, सुंदर आयुष्य आहे, या आयुष्याचं काय होईल? तिला भीती वाटते आणि ती मग कानोसा घेते. कारण कानोसा हाही शब्द आपण भीतीतूनच घेतो आहे. कोणत्या तरी एखाद्या प्रश्नाची उत्सुकता लागलेली आहे, भीती लागलेली आहे आणि स्पष्टपणे समोर जाता येत नाही, अशा प्रसंगासंदर्भात कानोसा घेतल्या जातं. भविष्याच्या संसाराबद्दल तिला स्पष्टता नाही आहे, सुस्पष्टता नाही आहे, तिला भीती आहे आणि म्हणून ती कानोसा घेते. परकऱ्या पोरी. शेवटी काय होतं? आता ही परकऱ्या पोरी ती मोठी झालेली आहे, आता वार्धक्याकडे झुकलेली आहे. आता या परकऱ्या पोरी आता वार्धक्याकडे झुकलेल्या आहे. आता काय होतं तर घरातल्यांना कळत नकळत वाढत फुलत अंगातून जातात या मुली. आपण म्हणतोय की मुली फार लवकर वाढते, खरं आहे, मुली फार लवकर वाढते आणि खरं म्हणजेच त्या आपोआपच शहाण्या होतात. मुली वाढलेल्या आहे, शहाण्या झालेल्या आहे, त्या आता संसार करायला लागलेल्या आहे, संसारामध्ये त्या आकंठ बुडालेल्या आहे. आणि मग असं करता करता रांधा वाडा उष्टी काढा हे करता 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 एक दिवस आणि एका पहाटे गरम राग पोटाशी घेऊन बसलेल्या, एक दिवस काय होतं, एक दिवस गरम राग पोटाशी घेऊन बसलेल्या त्या चुलीचं एक पोतेरे होतात. गरम राग म्हणजे काय तर आयुष्यभर उद्विग्न झालेले, त्या आयुष्यभर असे अनेक अनुभव आहे मित्रांनो की स्त्रियांना बऱ्याचदा त्यांना सन्मानाचं जिनच भेटत नाही, त्या काहीतरी सोडता येत नाही म्हणून संसार करतात आणि बरेचदा माणसं मरता येत नाही म्हणून जगतात आणि म्हणून बऱ्याचदा मरता येत नाही म्हणून जगतात. अशा पद्धतीने गरम होऊन आयुष्यभर तापत 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 जीवनाचा ताप झाला आहे, त्या तापत तापत आयुष्य काढतात आणि एक दिवस ज्या पद्धतीने गरम चूल राहते त्या पद्धतीने त्यांचं आयुष्य तापत जाते आणि मग आयुष्याचं काय होतं तर आयुष्याचं पोतेरे होतोय. खरं म्हणजे आयुष्याचं मांगल्य झालं पाहिजे. मित्रांनो, देवाला फुलं वाहिल्यानंतर ते फुलं, ते हार तुम्ही सहजच उकिरड्यावर फेकून देत नाही, तर त्या हारांचं, त्या फुलांचं तुम्ही अतीव निष्ठेने, श्रद्धेने कोणत्या तरी एखाद्या नदीमध्ये समर्पित करता, समर्पण करता, त्याला वाहता. म्हणजेच फुलं निकामी झाले, टाकाऊ झाले, तरीही त्याबद्दलची श्रद्धा, त्याबद्दलची भक्ती तुमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्याच भक्तीने त्याचं तुम्ही समर्पित करता, ते मांगल्य होते. आयुष्याचं मांगल्य झालं पाहिजे. स्त्रियांच्या बाबतीत काय होते तर आयुष्याचं पोतेरे होते. ते गरम जीवन त्या गरम चुलीला राखण्यासाठी पोतेरे होते. मित्रांनो, पोतेऱ्याचंही एक वेगळं रूप आहे की तुम्ही टीव्ही पुसायसाठी घेतलेला कपडा कदाचित किचन पुसायसाठी वापरता, फर्निचर पुसायसाठी वापरता, पण पोतेरे झालेला कपडा, पोतेऱ्यासाठी वापरलेला कपडा कुठेच वापरता येत नाही. पोतेऱ्याच्या कपड्यापेक्षा तो कपडा तरी बरा. आयुष्याचं पोतेरं होतं म्हणजेच काहीच याला अर्थ नाही. पुन्हा पुन्हा आपल्याला किशोर शांताबाई काळेच्या त्या कोल्हाट्याच्या पुरची आठवण येते की स्त्रियांचं कसं पोतेरे होते आहे, स्त्रियांचं जीवन कसं मातीमोल होते आहे, स्त्रियांचं जीवन कसं उद्ध्वस्त होते आहे. ही उद्ध्वस्तेची कहाणी, ही भीतीची कहाणी, ही पुरुष प्रधान संस्कृतीने स्त्रियांना बदनाम केलेली किंवा स्त्रियांना वाईट ठरवलेली, त्यांना नकोशी केलेली ही कहाणी, कर्म कहाणी बालपणापासून तर म्हातारपणापर्यंत तिच्या जीवनात अंधारी अंधार आहे. ही जी समाजाची जी मानसिकता वाईट आहे त्या मानसिकतेवर आधारलेली एका स्त्रियांचं जीवन व्यक्त करणारी म्हणजेच परकऱ्या पोरी ही कविता. मित्रांनो, परकऱ्या पोरी ही कविता आपण म्हटलं तसं शब्दांमधून बोलण्यापेक्षा प्रतिमा प्रतीकांच्या माध्यमातून बोलते.
आभाळ फार खुलं झालेलं आहे, स्त्रियांचा विकास झालेला आहे, ते बदललेलं आहे. म्हणजेच स्त्रियांची प्रगती झालेली नाही, समाजाची मानसिकता बदललेली नाही अशातला भाग नाही, पण हे बदलाचं जे वातावरण आहे ते फार संथ गतीनं चालू आहे. म्हणून आजही प्रभा गणोरकरांनी व्यक्त केलेली परकऱ्यापुरी ही स्थिती आजही आपल्याला 100% नाकारता येत नाही असं मला वाटतं. धन्यवाद.